नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत। पाहुयात आजची सविस्तर बातमी। अहिल्यानगर जिल्ह्याची सर्वात मोठी यात्रा उत्सव म्हणून ओळखले जाणारे राहुरी शहराचे ग्रामदैवत श्री खंडेराया महाराजांच्या यात्रेला आज रविवारपासून सुरुवात झाली आहे। राहुरीची यात्रा संपूर्ण जिल्ह्याचे आकर्षण ठरत असते। जिल्ह्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक या यात्रेत सहभागी होऊन यात्रेचा आनंद लुटत असतात। यावर्षी रविवार दिनांक 13 एप्रिल 2025 ते 17 एप्रिल पर्यंत यात्रा भरवण्यात आली आहे। माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडेराया महाराज यात्रा कमिटीचे पदाधिकारी करत आहेत। जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या राहुरीचे ग्रामदैवत खंडेराया महाराजांची यात्रा आज दिनांक 13 एप्रिल पासून सुरू होत आहे। या यात्रेत 12 गाड्या ओढण्याचं कुस्त्यांचं जंगी मैदान तसेच यावर्षी बैलगाडा शर्यत या यात्रेचे मुख्य आकर्षण ठरणार आहे। बैलगाडा शर्यतीसाठी मोठी बक्षिसे ठेवण्यात आलीत। त्याचबरोबर शोभेचे दारुकाम, महिला व मुलांसाठी रहाट गाडगे, पाळणा तसेच मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। खंडेराया महाराज यात्रेनिमित्ताने उद्या सोमवार दिनांक 14 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता भव्य निकाली कुस्ती मैदान आयोजित करण्यात आले आहे। तसेच अनेक छोट्या मोठ्या इनामी कुस्ती होणार आहे। बुधवारी सकाळी 9 वाजता स्टेशन रोड गावठाण ITI कॉलेजसमोर राहुरी येथे 71,000 रुपये पासून बक्षीस ठेवण्यात आलेल्या भव्य दिव्य बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली आहे। या शर्यतीमध्ये विजेत्यांना आकर्षक बक्षीस देण्यात येणार असल्याने राहुरीच्या खंडेराया यात्रेकडे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेची तयारी पूर्ण झाली असून भाविक भक्तांनी व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन यात्रा कमिटीच्या पदाधिकारी यांनी केलं आहे। यात्रा यशस्वी करण्यासाठी यात्रा कमिटीचे अध्यक्ष दादासाहेब तोडमल, उपाध्यक्ष अक्षय वराळे, वरुण तनपुरे, सचिव दीपक मेहत्रे, सहसचिव आकाश येवले, सुभाष वराळे, देवस्थान ट्रस्टचे सचिव सदाशिव शेळके, राजेंद्र उंडे, राजेंद्र वाडेकर, शिवाजी वराळे, अशोक वामन, विलास वराळे, दत्तात्रय येवले, नयन शिंगी, सोन्याबापू जगदने, हरिभाऊ उंडे, प्रतीक तनपुरे, संदीप तमनर, दिलीप राका, नारायण धोंगडे, गणेश खैरे, रंगनाथ तनपुरे, तुषार पवार, गोरक्षनाथ चव्हाण, प्रसाद पवार, गौरव तनपुरे, नानासाहेब शिरसाट, सुनील पवार, विक्रम भुजाडी, सचिन काशीद, कांतीलाल वराळे, अशोक वराळे तसेच देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, यात्रा कमिटीचे पदाधिकारी, ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर। मार्कंड देव देवस्थान ट्रस्ट राहुरी खंडेराया यात्रा कमिटी उत्सवाच्या वतीने आज दिनांक 13/4/2025 रोजी सकाळी 5 वाजता अभिषेक होऊन व मूर्तीचं पूजन करून या ठिकाणी अभिषेक 8 वाजता संपल्यानंतर कावडीची मिरवणूक सुरू झाली व 11 वाजता कावडीचे पाणी पडले। आज यात्रा कमिटीचे खूप उत्साहाने कावडीवाले होते आणि एक चांगली प्रकारची मिरवणूक झाली। आता आज दुपारी सुद्धा 4 वाजता 12 गाड्याचा प्रोग्राम आहे। 12 गाड्या ह्या परंपरा पद्धतीने भगत जे 12 गाड्या ओढीत असतात ते दुपारी 4 ते 5 वाजेपर्यंत हा कार्यक्रम आहे। तो कार्यक्रम संध्याकाळी ज्योत मिरवणूक झाल्यानंतर 11 साडे11 वाजता शोभेची दारू, त्यानंतर राडगाडगे 5 दिवस आपण या ठिकाणी राडगाडग्याचा प्रोग्राम ठेवलेला आहे। यात्रा ही खंडेरायाची यात्रा 5 दिवसाची 13 तारखेपासून तर 17 तारखेपर्यंत यात्रा चालणार आहे। उद्या दुपारी 4 वाजल्यापासून जंगी कुस्त्याचं मैदान या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे। अनेक या ठिकाणी मल्ल 42 कुस्त्या आपण पोस्टरवरती घेतलेल्या आहेत आणि 101 कुस्ती या मैदानामध्ये होणार आहे। या मैदानासाठी महाराष्ट्र केसरी, उपमहाराष्ट्र केसरी, सुवर्णपदक विजेते व ऑलिम्पिकला खेळलेले हे मल्ल या ठिकाणी आज उद्या राहुरीच्या मैदानामध्ये येणार आहे। 14 तारखेला 16 तारखेला स्टेशन रोड इथे खंडेराया केसरी बैलगाडी शर्यत या ठिकाणी आपण ठेवण्यात आलेले आहेत। तिचं पहिलं बक्षीस 71,000 रुपये आपले आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांचं ते बक्षीस आहे। त्यानंतर 51,000चं बक्षीस आहे, 41,000चं, 31,000चं आहे, 11,000, 7,000 आणि 5,000 असं आपण हे 7 पारितोषिक या ठिकाणी बक्षिसाचं नियोजन केलेलं आहे। तसेच या ठिकाणी ऑनलाईन नोंदणी बैलगाडी शर्यतीची आपण ऑनलाईन नोंदणी चालू केलेली आहे। 4-5 दिवसापासून आतापर्यंत जवळजवळ 75-100 गाडीची नोंदणी झालेली आहे आणि उद्या 16 तारखेला कमीत कमी 250 ते 300 बैलगाड्या येणार आहेत आणि 25 ते 30 राऊंड होते। 7 बैलगाड्याचे एक एक राऊंड राहणार आहे
असे आपले 30 राऊंड होते आणि प्रत्येक राऊंड मध्ये जो विजेता राहील त्याला आपण त्या ठिकाणी सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे त्यांना। आणि अशा पद्धतीने ह्या वर्षी बैलगाडी शर्यत सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने यावेळेस करायचं मानस गावकऱ्यांनी ठरलेला आहे। या यात्रा उत्सवामध्ये सर्व जाती धर्माचे लोक, सर्व समाजाचे व्यापारी, वकील, डॉक्टर, इंजिनियर व सर्व व्यापारी, शेतकरी वर्ग, महिला सर्व याच्यामध्ये भाग घेऊन यात्राला अत्यंत प्रकारचं चांगल्या पद्धतीचं सर्व सहकार्य करतात। आणि यात्रा उत्सवासाठी मी सर्वांना विनंती करतो, सर्व तरुण मित्रांनी या ठिकाणी देवस्थानला आम्हाला सहकार्य करावं आणि कोणाला बी या ठिकाणी शिस्त पद्धतीने आपली परंपरा आहे राहुरी शहराची यात्रा उत्सवाची, अशीच ही परंपरा सगळ्यांनी सहकार्य करावं अशी मी विनंती करतो। यात्रेचं आकर्षण म्हणजे आता इथून मी जवळजवळ 89 पासून जुने जे गावकरी होते त्यांनी माझ्याकडे तेव्हापासून यात्रेचं आकर्षण हे आपलं दरवर्षी हे वाढतच चाललेलं आहे। आता आपण यावर्षी जवळजवळ 21 लाख रुपयाचे या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण आणि फरशीचं काम केलेलं आहे, दगडी फरशी बसवलेली आहे। आणि आकर्षण म्हणजे यात्रेच्या राडगाडग्याचं जे आकर्षण आहे ते खूप चांगल्या पद्धतीचे राडगाडगे या ठिकाणी येतात। त्या राडगाडग्याचा सगळा आनंद घेता येतो। ते यात्रामध्ये अनेक या ठिकाणी लोक येतात, बाहेरून लोक येतात, काही मुली सासरी गेलेल्या आहेत, त्या मुली माहेरी येऊन खंडेरायाच्या दर्शनासाठी येतात। या ठिकाणी सर्व समाज या ठिकाणी या यात्रेमध्ये सहभागी होऊन या आनंद उत्सव चांगला साजरा होतो आमचा। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।